राम राम मंडळी, जय हिंद जय खानदेश. आज आमचा मुद्दा असा आहे की खूपच पोरीस आम्हाला मेसेज येतच की दादा सुरक्षा मंडळ म्हणजे काय आहे, पेमेंट किती आहे आणि ड्युटी किती तास राहस. मेन म्हणजे मुद्दा आहे की ड्युटी किती तास राहस. तर देखा सुरक्षा मंडळ फक्त 8 तास ड्युटी आहे. 8 तासावर तुम्हाला काही थांबणं नाही, 5-10 मिनिटं पण थांबणं नाही. जर समजा जर कोणी उन्हाने जागावर त्याच्या जागावर ओटीवर थांबी घ्या तर तुम्हाला मस्त इन हॅन 850 रुपये रोज भेटतात. कोण देस कोणीच देस नाही. आणि एक सुरक्षा मंडळ म्हणा तर पोटनं पाणी सुद्धा आलंच नाही आणि कोणी तुम्ही टॉर्चर करा नाही, कोणी काही टेन्शन नाही आणि निवांत ड्युटी करा नाही, काहीच टेन्शन नाही. म्हणजे कोणी असं सांगा नाही तुम्ही हाय करा आणि ते करा, काहीच नाही. तुम्हाला जी जागा दिले, जे जागावर दिले ते जागावर मस्त ड्युटी करा. आपली कोणी तुम्हाला सांगा काही आहे नाही, काही नाही. निवांत जागा निवांत ड्युटी हो. तर एकच म्हणणं आहे की सुरक्षा मंडळ इतर पेक्षा तर चांगलंच आहे हो. आज तुम्ही कंपनीला घ्या, कंपनीमा म्हणजे 12-12 तास ड्युटी करते बिचारा आणि त्याचे फक्त किती 15-16 हजारावरती पेमेंट नाहीये. 12-12 तास ड्युटी करणं सोपं नाही. तसं सुरक्षा मंडळ म्हणे सुरक्षा मंडळ फक्त 8 तास ड्युटी करणे, 8 तासांवरती काही ड्युटी करणे नाही. हाय कंपनी आणि सुरक्षा हा फरक आहे. तर मला एकच म्हणणं की सुरक्षा मंडळ एक प्रकारे चांगलंच आहे हो. नाही म्हणता येऊ की चांगलंच आहे. कसं आहे म्हणजे ते का वारावर फिरापेक्षा काहीतरी जॉब पकडणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच प्रकारे सुरक्षा मंडळ खूप छान प्रकारे. आणि खूप लोक असं म्हणतात की दादा भरती कवे वगैरे. तर ते का मी म्हणजे तपास करा होता, मी पण काही नाहीये. तर मी तपास करा होता, फोन वगैरे लावत असेल त्याचे. तर त्या बोल की मे पर्यंत ओपन भरती निघावी म्हणजे सुरक्षा मंडळाने तर असं सांगितले. तर देखा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, पुढे फॉरवर्ड करा. जय हिंद जय खानदेश.